तर आता पापड आहे ना हे तळून झालेले आहे, बघू शकता खूप छान. आणि तुम्हाला तळून पण दाखवते मी. श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. तर मागच्या काही ब्लॉगमध्ये मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही ज्वारीचे पापड हे कसे बनवता, याची पूर्ण रेसिपी आम्हाला डिटेलमध्ये दाखवा तुम्ही. तर त्याच्यासाठीच मग मी आईच्या पद्धतची, म्हणजे आई कशा पिठाचे पापड बनवतात आणि ज्वारीचे पापड बनवतात, तर हे रेसिपी ही आईची आहे. तर ही पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या म्हणजे जशा कमेंट आल्या ना तशीच मी म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून देते, कारण की खूप जणांची कमेंट होत्या की ते आम्हाला ज्वारीच्या पापडाची रेसिपी दाखवा. तर म्हणून म्हटलं तुम्हाला सांगून देते की आम्ही ज्वारीचे पापड बनवणार आहोत. तर कशा म्हणजे आईच्या पद्धतीनं तर कसे बनवणार आहोत हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर चला मग आता आईची कामं झाल्यानंतर मग मी तुम्हाला डिटेलमध्ये आईची रेसिपी दाखवणार आहे ज्वारीच्या पापडांची. तर ब्लॉग न स्किप करता हा पूर्ण पाहिजे. आणि खूप मोठा ब्लॉग होणार, म्हणजे 3-4 दिवसाचा आहे ब्लॉग हा. तर तुम्हाला थोडा थोडा म्हणजे मी ते एकत्र करून तुम्हाला दाखवणार आहे, कारण की ज्वारीचे पापड हे एका दिवसात नाही होत, याला 3-4 दिवस लागतात. तर कसं आहे, ही पद्धत वेगळी आहे थोडीशी आईची ज्वारीचे पापड बनवायची, म्हणून याला 3-4 दिवस लागतील. तर हे ज्या क्लिप निघणार आहे तर ह्या मी तुम्हाला पूर्ण एकत्र करून दाखवणार आहे, म्हणजे कसं तुमच्या पण लक्षात येणार की बा ज्वारीचे पापड आम्ही कसे बनवले. तर सर्वात अगोदर इथे आम्ही 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. तर हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तर हे ज्वारी आपल्याला ना 2 वेळा अगोदर पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये जे पण कचरा वगैरे असेल तो पूर्ण बाहेर निघून जाणार. आणि जी हलकी ज्वारी राहते ना ती अशी पाण्यावर येते, म्हणजे ही कशी टोचलेली ज्वारी राहते, म्हणून मग ही पूर्ण पाण्याच्या म्हणजे वर येते. तर याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एक वेळा आणखीन आपण पाण्याने धुवून घेऊ. तर आता आपण ही ज्वारी पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू. हां, आणि हे उन्हामध्ये ठेवावं लागते. किती दिवस? 3 दिवस. आता हा गंज मी 3 दिवसासाठी उन्हामध्ये ठेवते आणि 3 दिवसानंतर आम्ही ज्वारीचे पापड कसे बनवू हे तुम्हाला पाहायला मिळेल. गंज मी आहे ना आता उन्हामध्ये ठेवला आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार नाहीये, म्हणजे कसं आहे मग इकडची ऊन गेल्यानंतर मला तिकडे ठेवायचं आहे, तर तेव्हा झाकण ठेवणार. आज आहे ज्वारीचा दुसरा दिवस. तर चला आता याचं पाणी मी चेंज करून घेते आणि मग याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवते. तर आज आहे ज्वारीचा तिसरा दिवस. तर आज आपण हे जे पाणी आहे ना हे चेंज करणार आहोत, कारण की तुम्ही बघू शकता पाण्यावर पूर्ण फेस आलेला आहे आणि हे पाणी लगातार 3 दिवस आपल्याला चेंज करत राहायचं आहे. नाही तर काय होणार, जर चेंज नाही केलं तर आपल्या ज्वारीचा आंबट वास येणार आणि मग पापड पण असे खायला छान नाही लागणार. म्हणून मग आहे ना लगातार 3 दिवसापर्यंत आपल्याला याचं पाणी चेंज करायचं आहे. तर चला आता या गंजामधलं सर्व जे घाण पाणी आहे ना हे काढून घेते मी आणि गंजामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवते. फ्रेंड्स, आज आहे आपल्या ज्वारीचा चौथा दिवस आणि तुम्ही बघू शकता आपलं जे ज्वारीचं पाणी आहे ना त्याच्यावर पूर्ण असा फेस आलेला आहे आणि पाणी पण पूर्ण घाण झालेलं आहे. तर आता आपण या पाण्याला फेकून देऊ आणि ज्वारीला स्वच्छ पाण्याने एक वेळा आणखीन धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्वारीला थोड्या वेळासाठी वाळू घालायचं आहे. इथे मी यांना एक कामोडी टोपलं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर यांना दुपट्टा टाकून हे जे ज्वारी आहे ना हे सर्व मी आता त्याच्यामध्ये टाकून देते टोपल्यामध्ये आणि स्वच्छ पाण्याने मी तिला आता धुवून घेणार. तर आता ज्वारी मी आहे ना स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे. तर आता हे टोपलं मी असंच ठेवते, कारण की याच्यामधलं पूर्ण पाणी निघाल्यानंतर मग याला आपल्याला 10-15 मिनिटासाठी म्हणू किंवा मग अर्ध्या तासासाठी म्हणू, याला आपल्याला बाहेर असं मस्तपैकी वाळू घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आता जेव्हा आपण ज्वारी ही पाण्यामध्ये टाकली होती ना तेव्हा अशी काळी काळी पडलेली होती आणि 3 दिवसापासून मी हिला लगातार धुत आहे. तर त्यानंतर किती छान अशी पांढरी शुभ्र आता झालेली आहे आणि मुरलेली पण आहे. तर आता आपण हिला 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला आता बाहेर असं वाळू घालू. म्हणजे कसं आहे याच्यामधलं जेवढं पाणी आहे याच्यामध्ये हे सर्व निघाल्यानंतर ही थोडीशी कडक होणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे जे ज्वारीला आणि त्याच्यानंतर मग याचे जे साल निघतील ना ते गाळून घ्यायचे आहेत.
तर ती प्रोसिजर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आता 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला याला इथंच ठेवायचं आहे. तर आता ज्वारीमधलं सर्व पाणी हे निघालेलं आहे, पण ज्वारी आपल्याला पूर्ण सोकू द्यायची नाही आहे, थोडीशी वलसरच ठेवायची आहे. तर ही ज्वारी आहे ना ही थोडीशी वलसर आहे. तर आता याला आपण मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहोत. तर आता ज्वारीला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू आणि ह्याला पूर्ण बारीक काढायचं आहे आपल्याला मिक्सरमधूनच. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली ज्वारी आहे ना ही बारीक झालेली आहे. तर आपल्याला याला असंच ठेवायचं आहे. तर आता या टोपल्यामध्ये याला काढून घेतो. तर आपल्याला आहे ना ही ज्वारी जास्त अशी जाडी पण काढायची नाही आहे आणि जास्त अशी पूर्ण बारीक पण काढायची नाही आहे, मध्यमी काढायची आहे, कारण की याला आपण गाळणार पण आहोत. तर आता अशाच प्रकारे हे सर्व ज्वारी आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊ. आता ज्वारी पूर्ण बारीक करून झालेली आहे. तर आता पिठाच्या चाळणीने आपल्याला हे जे पीठ आहे ना याचं ज्वारीचं हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण 2-3 पाण्याने पूर्ण ज्वारी धुतल्यानंतर बारीक पीठ पण तयार केलं. त्याच्यानंतरही आहे ना याच्यामध्ये असा पूर्ण बारीक कोंडा निघतो. तर म्हणून मग आहे ना पिठाच्या चाळणीने आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे ना हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं आहे याच्यामधला जो कोंडा आहे ना हा वेगळा करायचा आहे. जर आपण तसंच शिजवलं ना म्हणजे कोंड्यासहित जर हे पापडाचं शिजवलं ना ज्वारीचं तर त्याचे पापड खूप फाटतात. म्हणून मग आपल्याला आहे ना हे पीठ एक वेळा गाळून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व पीठ गाळून झाल्यानंतर आईने गंजामध्ये ते पीठ टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकून दिलेलं आहे. तर हे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्या खालचा जो चीक निघणार आहे ना त्याचे आपण पापड करणार आहोत. आणि याच्यावरचं जेवढं पण पाणी येणार ना तर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर पिठामध्ये कोणत्या गाठी राहिल्या नाही पाहिजे, म्हणून मग आई आहे ना याच्यामधल्या सर्व गाठी आहेत ना अशा प्रकारे सर्व ह्या फोडून घेत आहे. तुम्ही बघू शकता आईने आहे ना पूर्ण याच्यामधला कोंडा काढलेला आहे, एका गंजामध्ये भरून ठेवला. तरी पण आहे ना याच्यावर आहे ना थोडासा असा बारीक कोंडा दिसत होता. आणि जो उरलेला कोंडा राहतो ना जो वर येतो तो काढून घ्यायचा आहे ना आपल्याला. ठीक आहे. द्यावं लागते आता. आणखीन पाणी टाकायचं आहे की याच्यामध्ये? नाही ना, टाकून देऊ काय? हां थोडंसं टाकून दे, कारण की ते घट्ट होऊन जाईल ना मग. बस आता त्याच्यावर झाकण ठेवून उद्या सकाळी मग काढा लागेल पाणी त्याच्यामधलं आहे ना. ठीक आहे. वरचं पाणी खाली चिक बसते. हां 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 पाणी काढून घ्यायचं. बरं बरं ठीक आहे. पाणी सगळं काढून घ्यावं लागते. मी हे पाणी काढून घेतो आता. त्याच्यावर असा कोंडा पण राहते, हा कोंडाही सगळा निघून जातो. आता हा आहे खालचा चीक. हा चीक आता मोजून घ्यावा लागतो या पातेल्यानं. एक पातेलं चीक आहे, एक पातेलं हे चीक निघालेलं आहे. आता याच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर हे सेम आहे पातेलं, म्हणून मग मी हे दुसरं पातेलं घेतलं आणि आता मी 6 पातेलं हे पाणी घेणार आहे. इथे मी आहे ना अगोदर चूल पेटून घेते, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की बा आपल्याकडे सिलेंडरची खूप टंचाई आलेली आहे. तर सिलेंडर लवकर मिळत नाही आहे, म्हणून मग आम्ही आहे ना यावर्षी उन्हाळ्याचं वाळवंट आहे ना हे चुलीवरच बनवत आहोत. कारण की याच्या अगोदर आम्ही आहे ना आलूचे चिप्स, आलूचे पापड हे सर्व आम्ही चुलीवरच शिजवलं होतं. तर म्हणून मग आज आम्ही आहे ना ज्वारीच्या पापडांचं पण चुलीवरच शिजवणार आहोत.
चला तर मग आता आईने याच्यामध्ये पाणी पाहून ठेवलं, तिकडे मी चूल पेटवलेली आहे, त्या चुलीवर हा गंज ठेवून देते. चला तर आता याचे ज्वारीचे हे पापड बनवायचे आपल्याला. हे मी चीक काढून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आहे. इथे 10-15 मिरच्या घेतलेल्या आहे मी, हिरव्या मिरच्या. तुम्ही लालही घेऊ शकता. मी हिरव्या घेतलेल्या आहे, आमच्याकडे तिखट जास्त आवडते. आणि 2 हे लसणाच्या गाठी घेतलेल्या आहे हे. आणि 2 चम्मच हे जिरं घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी मीठ. एवढं हे साहित्य याला लागणार आहे. तर आता हे सगळं मी मिक्सरमधून काढणार आहे. आता याच्यात 1 चम्मच याच्यातलाच मी मीठ टाकणार आहे थोडंसं. आणि आता याला बारीक करून घेणार आहे. हे आता पूर्ण बारीक झालेलं आहे चांगलं. आता हे काढून घेते मी. 1 वाटी साबुदाणा भिजू घातलेला होता. आता हा याला मिक्सरमधून काढायचा. तुम्ही पूर्णही असा टाकू शकता याच्यात, किंवा मी टेस्ट करून टाकणार आहे. नाही तर पूर्णही टाकता येते. साबुदाणा याले चांगली अशी चिकटपणा येते पापडाला. आता हे पूर्ण मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आणि आता हे त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे पूर्ण. पहिले एकजीव झालं पाहिजे. तर आता ज्वारीच्या पापडाला काय काय साहित्य पाहिजे होतं हे सर्व आता आम्ही अंगणामध्ये घेऊन आलेलो आहोत. आता गंजामधलं पाणी मस्त गरम झालेलं आहे, त्याला उकळी पण आलेली आहे बारीक बारीक. तर आई आता त्याच्यामध्ये जो हिरव्या मिरचीचा पेस्ट आईने तयार करून घेतला होता ना, तो टाकून देत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय टाकायचं याच्यामध्ये? हां, तीळ मीठ टाकणार आहोत. हे टाकून देऊ. त्याच्यानंतर एवढं मीठ आणि साबुदाण्याची पेस्ट ते पण आता पाण्यामध्ये गेलेली आहे. तर हे आहे ज्वारीच्या पिठाचा चीक. तर हा पण आता आपण गंजामध्ये टाकून देत आहोत. तर आता आपण गंजामध्ये सर्व साहित्य टाकून दिलेलं आहे. तर जिथपर्यंत आता हे शिजत नाही ना, तिथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चम्मच फिरवायचा आहे. जर आपण गंजामध्ये जर चम्मच नाही फिरवला ना, तर खालून ते जळू शकते. म्हणून मग आहे ना, चम्मच याच्यामध्ये आपल्याला फिरवायचाच आहे. तर आता हे खालून लागलं नाही पाहिजे, म्हणजे खालून जळलं नाही पाहिजे. म्हणून मग आता याला आपल्याला फिरवतच राहायचं आहे चम्मच याच्यामध्ये. नाही तर कसं आहे, खालून ते लागू शकते. आणि हे आता तुम्ही बघू शकता, हे आता घट्ट पण होत आहे. अर्धवट शिजलेलं आहे, आता पूर्ण शिजायचं आहे हे. तर आई, आपल्या विदर्भामध्ये पिठाच्या पापडची पद्धत वेगळी आहे. हे कोणती आहे मग? हे खानदेशी आहे. खानदेशी. याला खानदेशी पापड म्हणतात. अच्छा, खानदेशी बिबड्या. खानदेशी बिबड्या आलेला आहे. ते घट्ट होत आता आहे ना, खूप मस्त पांढरं पांढरं दिसत आहे ते. ज्वारी भिजत घालतो की नाही आपण, हा, त्याच्यामुळे त्याचा कोंडा सगळा निघून जाते. अच्छा, ज्वारीचा आपण जे करतो आपल्या इकडच्या बिबड्या, हा, ते आपण डायरेक्ट पिठाच्या बनवतो. हो, त्या म्हणून ते अशा थोड्या हे दिसतात, लालसर येतात त्या. त्याच्यात कोंडाही असते, याच्यात कोंडा नसते ना. हा, म्हणून हे असं पांढरं शुभ्र दिसत आहे. चांगली 3-4 दिवस आपण भिजू घालतो. ते दळून आणतो. बरोबर आहे. कोंडा सगळा निघून जाते, त्याच्यामुळे ते पांढरे येतात मस्त. तर आजचा 4था दिवस आहे या बिबड्यांचा. म्हणजे 3 दिवस अगोदर आम्ही ज्वारी यांना ही भिजू घातली होती. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी आता याचे पापड बनवत आहोत. आणि याच्यामध्ये साबुदाणा आईने टाकला तर ते आणखीनच पांढरे दिसत आहे. थोडंसं वाटीभर साबुदाणा. हां, आम्ही याच्या पण अगोदर केले होते, पण त्याच्यामध्ये आम्ही अख्खा साबुदाणा टाकला होता, है ना. ते पण छान जमले होते माहिती आहे. चला, आता हे मस्तपैकी होत आहे. चला, हे आता छानपैकी शिजलेलं आहे. आईने इथे
चादर आणलेली आहे. चादर ही ओली करून घेतली, कारण की जर तुम्ही तशा चादरीवर टाकलं, म्हणजे जे सुकलेली चादर असते त्याच्यावर टाकलं ना, तर हे पापड निघणार नाही, हे त्याला चिटकून राहतील. आणि आपण जे पॉलिथिन घेतो, पॉलिथिनवर पण हे पापड तुम्हाला टाकता येणार नाही आहे, कारण की पॉलिथिनवर पण हे ना, हे पापड ज्वारीचे चिटकतात. तर म्हणून मग ज्वारीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला ओलीच चादर घ्यायची आहे. तर आता हे मस्तपैकी शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही, मस्त बुडबुडे येत आहे त्याला. तर आता ज्वारीच्या पापडांचं शिजलेलं आहे. तर हे आता पापडाचं हे आहे ना, मी एका छोट्या गंजामध्ये काढून घेते, कारण की मोठा गंज आहे ना, खूप गरम आहे आणि त्याला खाली ठेवता येत नाही, म्हणून मग मी आता याला एका छोट्या गंजामध्ये काढून घेते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही याचे पापड बनवू. तर याचे पापड आता कसे बनवणार आहोत हे तुम्हाला लवकरच पुढे पाहायला मिळेल. तर आता हे पिठाचे पापड आहे ना, आम्ही एका चम्मचच्या सहाय्याने असे प्रकारे हे बनवत आहोत. तुम्ही बघू शकता की चम्मचने आम्हाला फक्त याला असं टाकायचं आहे, याला फैलवण्याची गरज नाही आहे. नाही तर कसं आहे, आपण जरी फैलवले ना तर हे मधातून फाटू शकतात, म्हणून फक्त आपल्याला हे चम्मचने घ्यायचं आहे आणि नुसतं असं टाकायचं आहे. तर फ्रेंड्स, आता आपले जे ज्वारीचे पापड आहेत ना, हे सोकलेले आहे. तर आता आपण याला काढणार आहोत. तर कसं काढणार आहोत हे पण मी तुम्हाला पुढे दाखवणार, कारण की हे पापड आता कडक झालेले आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येत असेल की आता हे चादरीला चिपकलेले आहेत, तर हे कसे निघतील. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, चादरीला उलटं करून याच्या मागून पाणी टाकायचं आहे. म्हणजे कसं आहे, पाणी जर मागून टाकलं तर इझिली हे वरून पापड आपले निघणार आहेत. तर आता हे कसं होणार हे तुम्हाला मी पुढे दाखवते. तर इथे मी चादरला टाकलेलं आहे दोरीवर, आणि दोरीवर मी उलटं करून टाकलेलं आहे, कारण की कसं आहे, पापड आपल्याला वरून काढायचे आहेत, म्हणून मग मी चादर उलटी केली. तर आपल्याला पाणी असं मागून टाकायचं आहे. हो बेटा, हो हो हो, दुसऱ्या घेऊन एक ग्लास जा. चादरीवर पाणी टाकून झाल्यानंतर ती चादर आम्ही खाली घेऊन घेतली, आतरून घेतली, कारण की कसं आहे, ते पापड आता नरम झाले होते, म्हणून मग आता आम्ही यांना ही चादर खाली काढून घेतली. त्याच्यानंतर आता हळूहळू यांना याच्यावरचे सर्व पापड आम्ही यांना काढून घेणार आहोत. आता चादरीच्या मागून जे आपण पाणी टाकलं होतं ना, त्याच्यामुळे हे पापड आता पूर्ण इझिली आता वर येणार आहेत. तर चला, फक्त हे जे चादर आहे ना, आपल्याला फक्त अशी स्ट्रेट वळायची आहे आणि इझिली आता हे पापड आपले असे हे निघतील, बघू शकता. आणि मग असं उलटं ठेवायचं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे हे पापड आहेत ना, हे असे पूर्ण फोल्ड नाही होतील. म्हणजे हे जे जिकडनं वला आहे ना, तिकडनं हे पापड असे ठेवायचे आहेत. बघू शकता, खूप छान पापड निघत आहेत. एक पण पापड असा फाटत वगैरे असं काहीच नाही आहे, पूर्ण प्लेन पापड हा निघतो. हे पापड कसे काढले तसेच आता सर्व पापड आम्ही काढणार आहोत आणि आतमध्ये ते वाळू घालणार आहोत. तर फ्रेंड्स, चला, आपले आता जे ज्वारीचे पापड आहेत ना, हे मस्तपैकी सोकलेले आहेत. तर आता आम्ही सकाळी याला उन्हामध्ये ठेवलं होतं, एक ऊन देऊन दिलेलं आहे आणि मस्त आता हे सोकलेले आहेत. तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे की बा हे तळल्यानंतर किती मोठे होतात, म्हणजे मस्तपैकी फुगतात हे, कारण की याच्यामध्ये साबुदाणा आपण ॲड केला होता ना, त्याच्यामुळे यानं हे मस्तपैकी फुगतात पण. तर चला, मी तुम्हाला 2-3 पापड तळून दाखवते याच्यामधले. तर आता इथे मी तुम्हाला आहे ना ज्वारीचे पापड हे तळून दाखवणार आहे. तर इथे मी आहे ना तेल ठेवून दिलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पापड तळून. तर आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तुम्ही बघू शकता पापड हा किती छान असा मोठा होत आहे. आणि याच्यामध्ये जो आपण साबुदाणा ॲड केला होता ना, त्याचे पण बबल्स इथे आलेले आहेत, कारण की साबुदाण्यामुळे आहे ना हे पापड खायला खूप छान लागतात. तर आता अशाच प्रकारे बाकीचे पण पापड मी तुम्हाला तळून दाखवते. छोटा पापड हा किती मोठा होते तुम्ही बघू शकता. बघू शकता हा पापड किती मोठा होत आहे. टाकत आहे मी छोटा पापड आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तो इतका मोठा होत आहे.
तर आता पापड आहे ना हे तळून झालेले आहे. बघू शकता खूप छान. आणि तुम्हाला तळून पण दाखवते मी. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपले पापड हे किती कुरकुरीत झालेले आहेत. चला तर मग पापड तर खूप छान झालेले आहेत बनून आणि तळल्यानंतर खूप असे मोठे झालेले आहेत. पांढरे शुभ्रही आले. हा, पांढरे शुभ्र पण आलेले आहेत. चला आता आम्ही हे पापड तुम्हाला खाऊन दाखवतो की बा हे कसे झालेले आहेत. तुम्ही खा आधी. कुरकुरीत पण झालेले आहेत. कसेच झाले. हा है ना, छान झाले. चला मग आता टेस्ट पण छान आहे. हा, आता आईने म्हटलं तर मी पण खाते. खरंच छान झालेले आहे. आणि याच्यामध्ये आईने जो लसूण टाकला होता ना त्यांनी चवीची आणखीनच उठून आलेली आहे है ना. लसणामुळे खूप छान झालेले आहे. छान झालेलं आहे. आमसरपणा पण आलेला आहे. खूप टेस्टी झाले. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हे ज्वारीचे पापडची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.